नमस्कार, मी श्रीकांत तुंबरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. काश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रेला जाणारे जे भक्तगण होते त्यांच्यावरती रियासी इथे हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये काही जण मृत्युमुखी पडले. तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा उलटं म्हणूयात, आश्चर्य वाटणार नाही, कारण की बरोबर ह्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये काही जण एकदम शांतपणे तोंडावरती चिकटपट्टी लावून चूप बसलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आमच्यासारखे जे काही आहेत तो हा विषय उकरून काढायचा प्रयत्न करतात इतरांच्या दृष्टीने. मुद्दा असा आहे की हा हल्ला कुठल्याही वैयक्तिक द्वेषातून भांडणातून झालेला नाही. या यात्रेवरती जाणारे जे सगळे हिंदू आहेत किंवा त्या यात्रेहून परतणारे ह्यांच्यावरती हा जो सीमावर्ती प्रदेश आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर, इकडे जम्मू आणि वरती काश्मीर, ह्या सगळ्याचा जो हा सीमावर्ती भाग आहे, नेमकं ज्या ठिकाणी अतिशय घनदाट अशी जंगलं आहेत, जी वाट अतिशय बिकट आहे, या सगळ्या भागामध्ये जेव्हा अमरनाथ यात्रा असो किंवा वैष्णोदेवी यात्रा असो, या ठिकाणी जाणाऱ्या लोकांवरती जाणीवपूर्वक हल्ले केले जातात. हे हल्ले ते हिंदू आहेत म्हणूनच केले जातात. हा जो भ्रम आपल्याकडे तयार केला जातो ना की आतंकवादाला धर्म नसतो. जर आतंकवादाला धर्म नसतो तर हजरतबाल मशिदीवर त्या दर्ग्यावरती जाणाऱ्या कुठल्याही भक्तांवरती का नाही यांनी हल्ले केले? जर हे सगळे काफिरांच्या विरोधामध्ये आहे तर दर्गा पूजन हे पण इस्लाममध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे. जितक्या पद्धतीनं तुम्हाला काफिरांचा राग येतो तशाच पद्धतीनं तुम्हाला मग त्या दर्गा पूजक इस्लामचे अनुयायी जे दर्गा पूजक आहेत तेही इस्लामला मंजूर नाही. मग जर तुम्हाला तसा असेल तर त्यांच्यावरती हल्ला केलेला का दिसत नाहीत? हे जे ठरवून केलं जातं हा मुद्दा लक्षात घ्या याच्यामधला. आणि आता परत एकदा या निकालाच्या नंतर हा हल्ला झालेला आहे. लोकसभेचे निकाल लागले, जे सगळं नॅरेटिव्ह आंतरराष्ट्रीय पातळीवरती सेट केलं गेलेलं होतं. प्रचंड प्रमाणामध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये कसा राग आहे आणि काय आहे, अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये त्यांची धोरणं कशी आहेत, बहुतांश हिंदू हे अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांच्या विरोधात कसे, हे सगळं पसरवल्या गेलेलं होतं. हा देश लोकशाही विरोधी कसा आहे हे सगळं पसरून ज्या पद्धतीनं हे 2024चे सार्वत्रिक निवडणुकीच्या मध्ये हा जो खेळ केला गेला, आता इतक्या मोठ्या संख्येनं विरोधक निवडून आले आधीपेक्षा जास्त, त्यांना आता EVM वरती तर काही दोष देता येत नाहीये. भारतामध्ये लोकशाहीने असं म्हणता येत नाही कारण की हे प्रत्यक्ष निवडून आलेले आहेत. पण ह्यांचा जो तडफडाट चालू आहे तो यासाठी की परत एकदा मोदी पंतप्रधान झालेले आहेत. फक्त मोदी पंतप्रधान झाले असं नाही, भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात तडजोड करावी लागेल आणि काही महत्त्वाची जी मंत्रालय आहेत ती आपल्या सहयोगी पक्षांना द्यावी लागेल अशी अपेक्षा होती. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एकतर समजा भाजपचं प्रचंड प्रमाणामध्ये बहुमत कमी होईल, स्वतःला बहुमत मिळणार नाही, 200च्या आतमध्ये येईल, जेणेकरून भाजपला आरेरावी करून मोदींसारखा त्यांच्या दृष्टीनं उग्र असलेला किंवा काय म्हणता येईल त्याला उद्धट असलेला असा पंतप्रधान नको होता. नेमकी गोष्ट अशी झाली की भाजपच्या जागा कमी झाल्या, पण ह्यांच्या अपेक्षा इतक्या कमी झाल्या नाहीत, त्या 240 पर्यंत येऊन थांबल्या. त्यामुळे त्यांना ज्या सहयोगी पक्षांची गरज आहे ती संख्या थोडी आहे. स्वतःचे 240 आहेत, त्यांना फक्त 32 बाहेरचे पाहिजे आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मिळालं, 303चा त्यांना आता पाठिंबा आहे. या परिस्थितीमध्ये हा जो तडफडाट चालू आहे त्याचाच एक भाग म्हणजे हा रियासीमधला अतिरेकी हल्ला आहे, लक्षात घ्या. ह्या गोष्टी सुट्या करून पाहू नका. आता जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने या सगळ्या निकालाच्या वरती जसं पद्धतीनं सगळं सांगितलं जात आहे, ज्या पद्धतीनं आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केला की सगळं मुस्लिमांचं मतदान एका ठिकाणी गेलेलं आहे, हे जर घडत असेल तर ह्याचाच एक दुसरा भाग म्हणजे परत एकदा काश्मीरमध्ये जाणाऱ्या धार्मिक पर्यटनासाठी जाणाऱ्यांवरती हल्ले केले जात आहेत. काश्मीरमध्ये गेले सलग 3 वर्ष म्हणजे आता हा तिसरा सीझन जो आता मेमध्ये जूनमध्ये आता संपतोय, फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आले. हा तर मुद्दा आम्ही आधीच उपस्थित केलेला आहोत. पर्यटनाचा व्यवसाय वाढला, त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याच्या नंतर तिथले जे सर्वसामान्य जे सगळे लोक होते ते त्याच्यामध्ये अडकले, त्यांना नियमित स्वरूपामध्ये याचं उत्पन्न मिळायला लागलं. याचा तोटा असा झाला की सगळ्या ज्या अतिरेकी कारवाया केल्या जात होत्या, हे जे सगळे हल्ले केले जात होते की जेव्हा दगडफेक
प्रत्यक्ष सैनिकांवरती सर्वसामान्य लोकांकडून जेव्हा दगडफेक केली जाते त्या घटना घडलेल्या होत्या, सैन्य दलावरती हल्ले केले जात होते, ह्या ज्या सगळ्या घटना होत्या, या सगळ्या 370 हटल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात तुम्हाला घट झालेली किंवा जवळपास संपून गेलेल्या आढळतील. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपला वचक पाकिस्तानवरती आणि त्यातल्या त्या सगळ्या दहशतवादाच्या केंद्रावरती बसवला गेला होता, याचा परिणाम म्हणून फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये घट झाली. हे सगळं झाल्याच्या नंतर निवडणुकीच्या माध्यमातून उलटापालट करायचा जो डाव होता, जॉर्ज सोरोस सारखे लोक ज्या पद्धतीनं भाजप विरोधी नॅरेटिव्ह ठरवून सोशल मीडियामध्ये किंवा इतरत्र सेट करण्यासाठी जे पैसे ओततात, ज्या अशा विरोधकांचे व्हिडिओ जाणीवपूर्वक चालवले जातात, पसरवले जातात, हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा केला गेला, हे सगळं समोर आलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही ह्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि त्या काळातल्या प्रचाराच्या बाबतीमध्ये बघा. आणि हे कसा खोटारडेपणा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी ज्या पद्धतीने EVMच्या विरोधामध्ये, मतमोजणीच्या विरोधामध्ये 150 DM सगळ्यांना काय अमित शहांनी फोन कसे केले, असं म्हणजे एक अतिशय खोटारडेपणा असं नॅरेटिव्ह सेट केलं गेलेलं होतं. अगदी हे निकाल लागल्याच्या नंतर शपथविधी व्हायच्या आधी तेलुगू देशम पक्षानं कसा विरोध केलेला आहे आणि अमित शहा या सरकारमध्येच कसे असू नयेत आणि ते गृहमंत्री कसे असू नयेत आणि तसे असतील तर आम्ही पाठिंबा देणार नाही, अशा पद्धतीचे ट्विट सोशल मीडियावरून ठरवून केल्या गेले. त्याला आक्षेप घेतला गेला आमच्यासारख्यांनी किंवा जेव्हा त्याच्यानंतर खरं सिद्ध हे झालं की प्रत्यक्षामध्ये अमित शहा त्या मंत्रिमंडळात आहेत आणि गृहमंत्री आहेत. हे खोटे कुठं पडतायत माहिती आहे का प्रत्येक वेळी. आताही हा हल्ला करून हे दाखवलं जात आहे की दहशतवादी कारवाया संपलेल्या नाहीत. मला खात्री आहे की आता हे नवीन सरकार ज्यांनी ताबडतोब म्हणजे कारभार स्वीकारलेला आहे, तातडीनं हालचाली होतील आणि ही सगळी यात्रा निर्वेदपणे कशी पार होईल याची सगळी योजना केली जाईल. जे काही अतिरेकी आहेत त्यांना तर शिक्षा होईलच, पण जे नॅरेटिव्ह सेट केला जात आहे, जो भ्रम तयार केला जाते किंवा ह्या सरकारला जनादेशच कसा नाही, 292 ज्या निवडणूक पूर्व युतीचे खासदार निवडून आलेले आहेत, 272च बहुमत लागतं, तरी असं सांगतील की यांना कशा पद्धतीनं काय म्हणतील जनादेशच नाही आहे, हे हुकुमशाहच कसे आहेत. परत तेच सगळं सांगितलं जाईल, परत त्याच पद्धतीनं मुस्लिमांना उचकून दिलं जाईल. तुमचे अधिकार जसं तुम्ही CAAचं ते म्हणजे सगळे ते जे आंदोलन होतं तुम्ही लक्षात घ्या, तेच आंदोलन तशाच पद्धतीनं दिल्लीच्या रस्त्यावरती तुम्ही 100 दिवस आधी बसले होते, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना तुम्ही वर्षभर बसवलं होतं. हे सगळं लोकशाहीच्या मार्गानं जे करता येत नाही, जे जिंकता येत नाही त्याच्या विरोधामध्ये जाऊन रस्त्यावर उतरून झुंडशाही करून बाकीच्या मार्गाने किंवा अशा पद्धतीच्या अतिरेकी कारवायांना बळ देऊन आणि नंतर त्याचं समर्थन करून कंगना राणावतला मारलेली थप्पड ही साधी गोष्ट नाही. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे ठिपके तुम्ही जोडून पहा. परत एकदा या निकालाच्या नंतर हे सगळे देशविरोधी, संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, हिंदू विरोधी, सनातन विरोधी हे सगळे घटक एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने कंगनाच्या विरोधामध्ये त्या कुलवंत सिंग कौरच्या बाजूनं जशी विधानं केल्या गेलेली आहेत किंवा कंगनाचा रेट काय आहे मी तिला खरेदी करतो असं अतिशय उद्धट, बिभत्स आणि दर्जाहीन असं विधान पंजाबच्या नेत्यांनी कसं केलं हे आपल्या समोर आहे. आत्ता रियासीमध्ये जो हल्ला झाला त्याच्या विरोधात जे ट्विट केल्या गेलेलं आहे किंवा त्याच्या विरोधात इंस्टाग्रामवरती जो हॅशटॅग चालवला गेला त्यालाही विरोध केला गेलेला आहे, त्यालाही बॅन आणला गेलेला आहे. त्याच्यामुळे ही घटना छोटी नाही. या सगळ्या घटना तुम्ही एकत्र जोडल्या तर तुम्हाला असं दिसेल की परत एकदा तो देशविरोधी, सनातन विरोधी, लोकशाही विरोधी, हिंदू विरोधी कट सक्रिय झालेला आहे आणि आपल्याला सगळ्याला तो हाणून पाडायचा आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.